महामानवांच्या अपमानाविरोधात ठिय्या आंदोलनाची दखलच नाही. आता आमरण उपोषणाचा इशारा. शिबलापूर ग्रामपंचायत प्रकरणात आता आंदोलनाने गंभीर वळण घेतले आहे. ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय मुनतोडे यांनी 12 जून 2026 रोजी थेट आमरण उपोषण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. महामानवांच्या अपमानाविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन समोर 4 तास आंदोलन करण्यात आले. जवळजवळ हे ठिय्या आंदोलन करूनही स्थानिक प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते संजय मुनतोडे यांनी आता आश्वी पोलीस ठाणे यांना आमरण उपोषण करण्याचे लेखी निवेदन दिले आहे. काल दिनांक 7 रोजी दुपारी 12 ते 12:30 सुमारामध्ये शिबलापूर ग्रामपंचायतीकडून अडगळीच्या खुलीमध्ये बाबासाहेबांचा फोटो 6 डिसेंबरचा कार्यक्रम झाला असता तसाच फोटो हारासह पडलेला असता ग्रामपंचायतला विनंती केली असता ग्रामपंचायतने त्याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली व पोलीस स्टेशनला आम्ही हे आंदोलन केलं 3-4 तास. पोलीस स्टेशनने आमची दखल घेतलेली. त्या मध्ये आम्ही येत्या 12 तारखेला सोमवारी दिनांक 12 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा पोलीस स्टेशनला दिलेला आहे. SP साहेबांना ईमेलद्वारे माहिती करावी आहे. राज्याचे गृहमंत्री साहेब त्यांना पण ईमेलद्वारे माहिती करावी आहे. सरळ आणि साधी मागणी आहे की आज गावामध्ये जो प्रकार झाला तो इथून पुढे पण होऊ नये, आमचा रोष होणार नाही. मी त्यांना वारंवार विनंती केली आहे. आज माझ्या गावामध्ये काही खापरे आहेत ते बाबासाहेबांना मानत पण नाही कधी, आणि आज ग्रामपंचायत निवडण्यापेक्षा जास्त लोक ते अधिकारी तिथं आहे, पदाधिकारी आहे. जर बाबासाहेबांचा त्यांनी अपमान केलेला आहे तर वरून तेच म्हणणार की आमचा पण तेवढाच अधिकारी बाबा. हे चुकीची गोष्ट आहे. वारंवार अशा गोष्टी होऊ नये, समाजात चुकीचा मेसेज जाऊ दे. माझी नम्रपणे विनंती आहे की जे ग्रामपंचायतचे जे सर्व लोक आहे, कर्मचारी पदाधिकारी, यांच्यावरती तात्काळ लगेच लवकरात लवकर SP साहेबांनी PI साहेबांनी लवकरात लवकर गुन्हा नोंदवावा ही माझी त्याला नम्र विनंती आहे. आणि आज जाणून बुजून काही लोक जातीचाच विषय लावून राहिले आहे. तिथं कर्मचारी मोठ्या प्रमाणात महार समाजाचे आहे आणि त्यांचं म्हणणं असं आलं की आमचेच कर्मचारी त्यांच्यावर गुन्हा का दाखल करायचा. तर माझी त्यांना एक विनंती आहे, ज्यावेळेस कणकवलीला छत्रपतींचा पुतळा वाऱ्याने पाडला होता तर त्या जे कामगार होते कामगारांवर गुन्हा दाखल नाही करे, तर त्यांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला. जे कोणी जे सर्व जे पदाधिकारी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. माझी सर्वसामान्य राष्ट्र एवढीच मागणी आहे की ग्रामपंचायतीवरती कारवाई करावी. ग्रामपंचायतचा सरपंच, संपूर्ण बॉडी, ग्रामसेवक काय त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. एवढी साहजिक माझी एकदम सरळ आणि सोपी मागणी आहे. याचं कोणीही राजकारण करू नये, कोणीही जातीवाद करू नये. एवढी प्रामाणिक मागणी आहे. तरी पण पोलिसांची दखल घेतली. मी चलो 295A, 504, 505 तसेच SC/ST आचारसंहिता प्रतिबंधन अधिनियम 1989च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल होतोय. तर तरी पण हे PI काल मी 4 तास आंदोलन केला असता तर PI साहेब सुद्धा तिथे लक्षात घेत नाही. SP ला पाठवलाय. तर माझी त्यांना नम्र विनंती आहे की लवकरात लवकर समाजाचा आक्रोश बघू नये. ही जेवढी साधी आणि सरळ आम्ही संविधानाला मानणार आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही गोष्टीचा कायदा हातात नाही घेतला. त्याला रिस्तर अशी मागणी करतो तर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आमचे समाज दैवत यांच्यापर्यंत पण आम्ही मेसेज दिलेला आहे. तर मग येत्या काळात हे आंदोलन जास्त भडकाव होऊ नये आणि महापुरुषांचा अपमान होऊ नये तर हे लवकरात लवकर यांनी थांबवावे अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे. 12 तारखेला आमरण उपोषणाचा विचार केलेला आहे. त्याबद्दल ग्रामपंचायतीकडे पण आम्ही लेखी दिलेला आहे, PI साहेबांना लेखी दिलेला आहे. आज आपण SP साहेबांकडे जातोय, त्यांना पण देत आहे. याच्यात जर त्यांनी कारवाई नाही केली ग्रामपंचायतवरती तर मी येत्या 12 तारखेला आमरण उपोषण करत आहे. जय श्री